नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलवरती मी प्राध्यापक राजेश कागणे आपले स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, 11वीचे प्रवेश आणि गुणवत्ता यादी या ठिकाणी आज प्रकाशित झालेली आहे। आता या ठिकाणी गुणवत्ता यादी प्रकाशित झालेली ती आपण कशी पाहायची हे आपण सर्वप्रथम बघूयात। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी support@mahafyjcadmission.in या वेबसाईटवरती गेल्याच्या नंतर अशा प्रकारचे 3 आडव्या रेषा आपल्याला दिसतील। या 3 आडव्या रेषाला क्लिक केल्याच्या नंतर जनरल मेरिट लिस्ट असं दिसेल। आता जनरल मेरिट लिस्टला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीने जनरल मेरिट लिस्ट इथे बघा डाउनलोड जनरल मेरिट लिस्ट दिसेल। आणि वैयक्तिक बघायचं असेल तर खाली बघा या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर असं दिले, तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाका किंवा तुम्ही लॉग इन तुमच्या स्वतःच्या लॉग इनला क्लिक करा आणि त्यानंतर आपला पासवर्ड ID टाकून आपण आपला जनरल मेरिट नंबर हा बघू शकतो। आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न अशा प्रकारचा पडलेला असतो की जनरल मेरिट लिस्ट नंबर म्हणजेच आपला नंबर लागला काय? असं नसतं। महाराष्ट्रामध्ये किती विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यानुसार 1 2 3 4 अशा पद्धतीने क्रमांक दिले जात असतात, त्याला जनरल मेरिट लिस्ट म्हटलं जातं। आणि त्याचबरोबर तुमच्या स्वतःच्या नावाच्या पुढे तुमचे जे 10वीचे मार्क्स आहे, तुमची कॅटेगरी आहे, त्यानुसार तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचा कितवा नंबर आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तुमचे लॉग इन ID क्लिक केल्याच्यानंतर दिसेल किंवा ही वरची जनरल मेरिट लिस्ट तुमचे डाउनलोड झाल्याच्या नंतर तुम्हाला दिसेल। आता याच्यामध्ये कोण्या व्यक्तीचा नाव आलेला आहे, नंबर आलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना आपली प्रोफाईल लॉक केली होती, पार्ट 1 हा फॉर्म भरला होता आणि ऑप्शन दिलेले होते कॉलेजचे, मग कॉलेजचं 1 दिलं असेल नाव किंवा 2 दिले असतील वगैरे वगैरे, या विद्यार्थ्यांची नावं याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो दिसतील। आता प्रश्न अशा प्रकारचा आहे की खरंच ही जनरल मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर आपलं ॲडमिशन केव्हा होणार आहे? बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आणखी संभ्रम आहे, कारण पहिल्यांदा वेळापत्रक आलं ते वेळापत्रक बदललं, आता दुसऱ्यांदाही वेळापत्रक आलं होतं तेही बदललं आणि अशा प्रकारचे यूट्यूबवरती किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसारमाध्यमांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती येत आहेत। विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट माहिती तुम्हाला पाहिजे असेल आणि कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन व्हायचं नाही आहे तर आपल्या यूट्यूब चॅनलला क्लिक करा, लाईक करा आणि या यूट्यूब चॅनलवरती वारंवार सातत्याने तुम्ही माहिती बघू शकता। आता या ठिकाणी सर्वप्रथम आपण बघूयात की आपली जी आता ही जनरल मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे। जनरल मेरिट लिस्ट जाहीर झाल्याच्या नंतर आपले प्रवेश केव्हा होणार आहेत? विद्यार्थ्यांना प्रश्न निर्माण झाला आहे, दरवर्षी ऑफलाईन होतं, कॉलेजमध्ये जायचं आणि डायरेक्ट ॲडमिशन घ्यायचं होतं, आता तसं नाही आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, 11 तारखेला जनरल मेरिट लिस्ट जाहीर झाली। आता 11 तारखेला च्या नंतर 12 जून ते 14 जूनच्या दरम्यान एक राऊंड ठेवलेला आहे। तो कोणता राऊंड आहे बघा, त्याला शून्य फेरी प्रवेश असं म्हटलेलं आहे। शून्य फेरी प्रवेशमध्ये कोण येईल? शून्य फेरी प्रवेशमध्ये जनरल विद्यार्थी येणार नाहीत। ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत आणि व्यवस्थापन कोटा म्हणजे इन्स्टिट्यूशन कोटा, संस्थांतर्गत कोटा, अल्पसंख्याक कोटा, या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचे नंबर म्हणजे ज्यांनी भरलेला आहे फॉर्म त्यांनाच ॲडमिशन मिळणार आहे। बाकीच्या विद्यार्थ्यांनी दिनांक 27 जूनपर्यंत वाट पाहायची आहे, कारण पहिला जो राऊंड फ्रेश गुणवत्तेनुसारचा पहिला राऊंड हा 27 जूनपासून प्रवेश होणार आहे, 26 जूनला त्याची यादी जाहीर होणार आहे। आता 12 ते 14 जूनला फक्त व्यवस्थापन कोटा, संस्थांतर्गत कोटा, अल्पसंख्याक कोट्याचेच प्रवेश होतील, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे। 17 जूनला कॅप फेरी प्रवेश गुणवत्ता आधारे विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा निवड प्रक्रिया ही फक्त प्रक्रिया होणार आहे, ही समितीद्वारे केल्या जाणार आहे, विद्यार्थ्यांना काहीही माहिती होणार नाही। आता तिथून पुढे आणखी 9 दिवस गेल्याच्या नंतर म्हणजे 26 जूनला कॅप राऊंड फर्स्ट म्हणजे पहिली प्रवेश फेरीची यादी लागेल आणि 26 जूनलाच तुम्हाला समजेल, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याच्या लॉग इन ID मध्ये जाऊन बघू शकता
26 जूनला दुपारी 1च्या नंतर किंवा सकाळी 11च्या नंतर ही यादी लागू शकते. तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे, मिळालेलं आहे हे तुम्ही बघायचं आहे. मग आता 26 तारीख झाल्याच्या नंतर तुम्हाला मिळाल्याच्या नंतर 27 तारखेपासून 27 जूनपासून ते 3 जुलैपर्यंत प्रवेश घेता येतील. यासाठी विद्यार्थ्यांना काय करायचे, विद्यार्थ्याला जे मिळालेलं उच्च माध्यमिक विद्यालय आहे ते तुम्हाला जर पसंत असेल तर प्रोसीड फॉर ॲडमिशन असं करायचे आणि तिथं तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे, त्याची प्रिंट काढायची आणि प्रिंट काढल्याच्या नंतर तुम्ही कॉलेजला जाऊन प्रवेश करू शकता. प्रोसीड फॉर ॲडमिशन केल्याच्या नंतरच. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्हाला वारंवार जाऊन संपर्क साधून ही प्रक्रिया करून घ्यायची आहे. आता 3 जुलैपर्यंत प्रवेश घ्यायचे आहेत. परंतु एक गोष्ट अशी आहे, तुम्हाला जर 1 नंबरचं कॉलेज लागलेलं असेल तर तुम्हाला ॲटोमॅटिकली तुमची पुढच्या दुसऱ्या कुठल्याही फेरीमध्ये तुम्ही जाणार नाहीत. तुम्हाला जे कॉलेज मिळालं आहे त्या कॉलेजला जाऊन प्रवेश घ्यावाच लागेल. परंतु 2 नंबरचं 3 नंबरचं जर कॉलेज मिळालं असेल पहिल्या राऊंडला आणि तुम्हाला असं वाटतं की मला पहिल्या राऊंडचं कॉलेज घ्यायचे, तर 2-3 नंबरच्या कॉलेजला तुम्ही प्रवेश घेऊ नका. राऊंड 2ची वाट पहा. राऊंड 2मध्ये पुन्हा जे तुम्हाला कॉलेज पाहिजे आहे ते पहिल्या क्रमांकात टाका आणि त्यानंतर राऊंड 2ची जी काही आहे 5 जुलैला तुम्हाला कोणत्या कॉलेजला किती जागा रिकाम्या आहेत हे दिसेल आणि 5 जुलैच्या नंतर आणखी राऊंड 2चं नवीन वेळापत्रक येईल. अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया आहे. नवीन वेळापत्रक आल्याच्या नंतरही सुद्धा आपण पुढे काय करायचे ते बघूयात. त्यासाठी इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.